नमस्कार. तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय गोल कांदा भजी. तर बाहेर सगळीकडं भरपूर असा पाऊस चालू आहे. तर या पावसामध्ये भजी खाण्याची इच्छा होते. तर त्याच्यासाठी आज आपण या पद्धतीची गोल कांदा भजी बनवतोय. संध्याकाळच्या वेळेस चहासोबत पण ही भजी खूप छान लागतात. तर चला ही भजी कशी बनवली आहे हे मी तुम्हाला इथं दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी एक मोठा कांदा घेतलाय आणि तो या पद्धतीने बघा असा बारीक चिरून घेते. तर तुम्हाला जर हवा असेल तर थोडा मोठा चिरला तरी पण चालेल, पण मी इथं थोडासा बारीकच कांदा हा चिरून घेते. तर आता तो जो चिरलेला कांदा होता तर तो एका पातेल्यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली जी कोथिंबीर होती ती पण चिरून घेतली आणि ती पण इथं पातेल्यामध्ये घालून घेते. आता याच्यात आपल्याला काय करायचंय, इथं मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण तर हे ठेचून घेतलं होतं तर ते पण पातेल्यात घालून घेतलंय. त्याचबरोबर एक चमचाभर ओवा घेतलाय. तर ओवा या पद्धतीने बघा हातावर असा चोळून पातेल्यात घालून घेते. त्याच्यामुळं ओव्याचा खूप छान असा वास येतो भजीला. पाव चमचा जिरेची पूड घालून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय. तर इथं मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय. याच्यात आता आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचंय. तर इथं हे बघा 2 चमचे बेसन पीठ घालून घेतले. आता हे पीठ मी हातानेच व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेते. सुरुवातीला पाणी वापरायचं नाहीये कारण कांद्याला ना पाणी सुटतं. त्यासाठी मी इथं अगोदर हातानेच असं व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेते. आता याच्यात इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि हे जे पीठ आहे तर ते छान असं भिजून घेते. तर इथं पीठ भिजवले तर इथं मला काय वाटलं की थोडंसं जे बेसनाचं पीठ आहे तर ते कमी पडलंय, म्हणून मी अजून 1 चमचाभर पीठ याच्यात वाढवलंय. म्हणजे टोटल मला इथं 3 चमचे बेसनाचं पीठ लागले. तर बेसनाचं पीठ घालून पुन्हा एकदा हे जे पीठ आहे तर हे छान असं मी मिक्स करून झाकून ठेवते. तर एक 10 ते 15 मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनटानंतर हे बघा पीठ छान असं व्यवस्थित भिजलं गेलंय. आता याच्यात मी थोडासा चिमूटभर सोडा घालून घेते. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसला तरी पण चालेल. तर सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा हे जे पीठ आहे भजीचं तर ते मी छान मिक्स करून घेतले. गॅसवर आता मी एक कढई ठेवली आणि कढईतनं तेल तापवायला लावलं. तर तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. आणि आता आपल्याला काय करायचंय, आपण जे भज्याचं पीठ भिजून ठेवलं होतं ना तर त्याच्यात आपल्याला थोडंसं गरम तेल घालून घ्यायचंय. मग त्याच्यामुळं काय होतात भजी छान अशी कुरकुरीत होतात. तर इथं मी थोडंसं गरम तेल घालून पुन्हा एकदा हे जे पीठ आहे तर हे मिक्स करून घेते. तर हे बघा या पद्धतीने सगळं पीठ व्यवस्थित असं चांगलं मिक्स केलंय. पीठ पण चांगलं भिजलंय. आता आपण ना याचे भजे बनवून घेऊ. तर तुम्हाला किती मोठे किंवा छोटे भजी पाहिजे तर त्यानुसार तुम्ही इथं भजी बनवून घ्यायची. तर मी इथं मध्यम आकाराचीच भजी बनवून घेते आणि आपल्याला हे मध्यम आचेवर चांगले छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. गॅस फुल ठेवायचा नाहीये, नाहीतर आपली ही भजी आहे ती वरून करपतील आणि आतून कच्चीच राहतील. म्हणून मध्यम आचेवर ही भजी आपल्याला इथं तळून घ्यायची आहे. तर हे बघा भज्यांना छान असा सोनेरी कलर आलाय. तर ही भजी खायला खूप छान लागतात आणि आतून खूप सॉफ्ट असतात. तर आता इथं भजी सगळी छान तळून झाली. मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेलं जे आपलं पीठ आहे तर त्याची पण याच पद्धतीने इथं मी भजी बनवून घेते. तर ही आपण फक्त कांद्याची भजी बनवली आहे. अशीच कांदा आणि बटाटा मिक्स भजी पण मी यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे तो पण व्हिडिओ. तर बघितला नसेल तर तो पण नक्की जाऊन बघा. ती पण भजी खूप छान लागतात खायला. तर हे बघा या पद्धतीने राहिलेली जी भजी होती तर ती पण मी इथं सगळी आता तळून घेतली आहे.
तर अशा पद्धतीने इथं आपली कांद्याची गोल भजी ही बनवून तयार झाली आहेत. तर हे बघा, एक भजी मी तुम्हाला फोडून दाखवते. तर आतून पण छान अशी शिजली गेली आहेत, म्हणजे कच्ची राहिलेली नाही आहेत. आणि ह्या भज्यांबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची पण लागते, म्हणजे हिरवी मिरचीने ह्या भज्याची चव अजूनच वाढते. तर त्याच्यासाठी मी इथं हिरवी मिरची पण तळून घेतली होती. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.